click on subscribe button and hit the bell icon to never miss any update. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BSc ॲग्रिकल्चरच्या फंडामेंटल्स ऑफ ॲग्रॉनॉमी या टॉपिक अंतर्गत टिलेज हा एक पॉईंट आपल्याला अभ्यासासाठी आता आहे आणि याचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. तर सुरुवातीला आपण समजून घेऊया की टिलेज म्हणजे काय. तर टिलेज म्हणजे काय, जमिनीची मशागत करणे. क्रॉप प्रोडक्शन घेण्याच्या अगोदर सॉईलला आपल्याला तयार करावं लागत असतं, प्रिपेअर करावं लागत असतं आणि हे प्रिपेअर करत असतानाच त्यानंतर देखील आपल्याला खूप सारी मशागत सॉईलची करत राहावी लागत असते. आणि म्हणून टिलेज हा खूप ब्रॉड मिनिंगचा शब्द आहे आणि यामध्ये सर्व प्रकारची ती नंतरची जी मशागत आहे ती आपल्याला लक्षात घ्यायची आहे. ॲग्रॉनॉमीचं मिनिंग हे दोन अर्थानं सांगितलं गेलेलं आहे विकिपीडियामध्ये. एक त्याला कृषीशास्त्र देखील म्हणतात आणि दुसरं त्याला ग्रामीण अर्थशास्त्र देखील म्हणतात. आता हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय की ग्रामीण मराठीमध्ये त्याला शब्द विकिपीडियामध्ये ग्रामीण अर्थशास्त्र असं दिलेलं आहे. एका विद्यार्थ्याने सहज कमेंट केलं होतं की त्याला फक्त कृषीशास्त्र असंच म्हणतात असं त्याचं म्हणणं होतं. तसं नाही आहे, ते त्याला ग्रामीण अर्थशास्त्र असं देखील म्हटलं जातं आणि त्याला कृषीशास्त्र असं देखील म्हणू शकतं. म्हणजे कृषीशास्त्र म्हणणंही काही चुकीचं नाही, परंतु ग्रामीण अर्थशास्त्र असा देखील शब्द त्यासाठी वापरला गेलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इट इज अ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ प्रोड्युसिंग अँड युझिंग प्लांट इन ॲग्रिकल्चर फॉर फूड, फ्युअल, फायबर अँड लँड रिस्टोरेशन. आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की प्लांट जिनेटिक्स, प्लांट फिजिओलॉजी, मेट्रोलॉजी, सॉईल सायन्स हे सगळं आपण अभ्यासलं आहे अगोदरच्या एका लेक्चरमध्ये. आणि म्हणून आता याच्याबद्दल आपल्याला जास्त जाणून घ्यायची गरज नाही. टिलेजमध्ये अशा वेगवेगळ्या अवजाराच्या सहाय्यानं, यंत्राच्या सहाय्यानं किंवा बैलजोडीच्या सहाय्यानं आपण नांगाटी वगैरे करत असतो. अशा पद्धतीचे हे नांगराचे फाळ वगैरे असतात. आता डिफाईन टिलेज असा एक पॉईंट आहे किंवा प्रश्न आहे आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह सांगा. त्यानंतर टाईप अँड फॅक्टर अफेक्टिंग ऑफ टिलेज. तर टिलेजवर कोणते फॅक्टर वगैरे अफेक्ट करतात वगैरे असे पॉईंट आहेत. तर त्यातलं जितकं आपल्याला आज कव्हर करता येईल आजच्या लेक्चरमध्ये तेवढं करू आपण. सुरुवातीला टिलेज ही डेफिनेशन लक्षात घेऊ. टिलेज इज द मॅनिप्युलेशन ऑफ सॉईल विथ टूल अँड इम्प्लिमेंट फॉर लूज द सरफेस अँड ब्रिंगिंग अबाउट कंडिशन फेवरेबल फॉर जर्मिनेशन ऑफ सीड अँड ग्रोथ ऑफ क्रॉप. तर टिलेजमध्ये काय केलं जातं, सॉईलला मॅनिप्युलेट केलं जातं टूलच्या साहाय्यानं आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन करून आपण त्याचा सरफेसला लूज करत असतो, म्हणजे तिला भुसभुशीत करत असतो, तिला सुपीक बनवत असतो आणि फेवरेबल कंडिशन तयार करत असतो सीड लागवडीसाठी किंवा क्रॉप घेण्यासाठी. आपल्याला जे पीक त्याच्यामध्ये घ्यायचं, त्याच्या बिया त्याच्यात रुजवायच्या, त्यासाठी तिला फेवरेबल करत असतो. मेकॅनिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉईल फॉर प्रिपेअरिंग सॉईल फॉर ग्रोईंग अँड रेझिंग क्रॉप्स. तर पिकं घेण्यासाठी आणखी दुसरी व्याख्या दिली आपण, दुसरी एक व्याख्या आहे की तुम्ही मेकॅनिकल मॅनिप्युलेशन केलं म्हणजे संयंत्राच्या सहाय्यानं तुम्ही त्याला मॅनिप्युलेट केलं. आता संयंत्रच असलं पाहिजे असं काही नाही. साधा नांगर जरी असला आणि त्याला बैलजोडीनं देखील आपण नांगाटी करून, वखर वगैरे धरून आपण शेतीला मशागत करत असतो. खुरपं असेल, निंदणी असेल, हे सगळं मशागतीच्या अंतर्गत येत असतं. तर हे होतं तुमचं डेफिनेशन. आता याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? टू मेक द सॉईल लूज अँड पोरस. आता भुसभुशीत करायचं, तिला लूज करायचं आणि जेणेकरून आपल्याला पेरणी करता आली पाहिजे. टू एरिएट द सॉईल, आणि त्याचा दुसरा फायदा असा असतो की त्याला एरिएशन मिळतं, हवा मिळते. कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचा एक्सचेंज झाला पाहिजे. टू हॅव द रिपीटेड एक्सचेंज ऑफ ॲटमॉस्फेरिक एअर विथ द सॉईल एअर, कारण रूट्स खाली गेलेले असतात आणि त्यांना रेस्पिरेशनसाठी गॅसची गरज असते. टू इन्क्रीज द सॉईल टेम्परेचर, सॉईल टेम्परेचर म्हणजे कॉन्स्टंट राहिलं पाहिजे, मेंटेन राहिलं पाहिजे, इन्क्रीज झालं पाहिजे थोडंसं. टू कंट्रोल वीड, तणाचा नायनाट करायचा असतो आपल्याला आणि त्यासाठी पण आपण सॉईलला प्रिपेअर करत असतो. टू रिमूव्ह स्टबल्स ऑफ द प्रिव्हियस क्रॉप, अगोदरचे जे धसकट असतील किंवा जे काही रिमेनिंग पार्ट असेल त्या प्लांटचा जो वेस्ट आहे, काही कामाचा नाही, तर असा पार्ट आपल्याला काढून टाकणं गरजेचं असतो. याला देखील त्या टिलेजमध्ये येतं ते. टू डिस्ट्रॉय इन्सेक्ट, तिथे किड्यांचे जे आळ्या, अंडे किंवा कोश जे काय असतील ते डिस्ट्रॉय करायचे. टू ब्रेक हार्ड पान, म्हणजे त्याचा वरचा जो कठीणपणा आहे, कवच आहे, तर ते आता लूज करायचं आपल्याला. टू इनकॉर्पोरेट ऑर्गॅनिक मॅन्युअर अँड फर्टिलायझर इन टू सॉईल, त्याच्यामध्ये खतं, रासायनिक खतं, सेंद्रिय खतं हे काय करायचे, मिक्स करायचे, तुम्हाला इनकॉर्पोरेट करायचे. टू इन्व्हर्ट द सॉईल टू इम्प्रूव्ह द फर्टिलिटी अँड टू प्रिपेअर द सीड बेड फॉर जर्मिनेशन ऑफ सीड. तर या सगळ्या कारणांसाठी आपण टिलेज करत असतो. हे आहेत त्याचे ऑब्जेक्टिव्ह. आता हा मुद्दा तुमच्या लक्षात आला. आता दुसरा आहे टाईप ऑफ टिलेज. आता ऑन सीझन टिलेज म्हणजे क्रॉप लागवडीच्या अगोदरपासून किंवा क्रॉप लागवडीपासून त्याचा सीझन आल्यापासून
तर त्याला हार्वेस्ट करण्यापर्यंत, म्हणजे लागवड केल्यापासून तर त्याची कापणी करून घरी आणेपर्यंत जे काही तुम्ही करत असता, इट इज कॉल्ड ॲज सीझन टिलेज. आता याच्यामध्ये पुन्हा सब टायटल्स आहेत. प्रिपरेटरी टिलेज म्हणजे प्रिपरेशन करायचं, प्रायमरी टिलेज म्हणजे नांगरणी करणे, सेकंडरी वखरणी करणे, लेआउट टाकणे, सोईंग म्हणजे पेरणी करणे, आणि त्यानंतर त्याला झाकणे म्हणजे रासणी करणे. सीड पेरल्यानंतर त्याला झाकलं जाणं गरजेचं असतं, त्याला रासणी असं म्हणतात. इंटर टिलेज किंवा इंटरकल्चर, त्याच्यामध्ये पुन्हा अंतर्गत मशागत करावं लागत असते, गवत काढावं लागत असतं किंवा त्याला भर द्यावा लागत असतो. तर हे सगळं आपल्याला करायचं असतं. आता ऑफ सीझन टिलेज देखील आहे. म्हणजे असं काही नाही की तुम्ही सीझन असला म्हणजेच मशागत करता. उन्हाळ्याचे दिवस आहे, बरेच शेतकरी आपलं शेत नांगाटी करून त्याला म्हणजे त्याचे मशागत करत असतात. सो टिलेज ऑपरेशन ड्युरिंग अनक्रॉप्ड सीझन फॉर स्पेशल पर्पज अदर दॅन इमिजिएटली रेझिंग क्रॉप. लगेच पीक नाही घ्यायचंय, परंतु त्याची मशागत करून ठेवायची. त्यानंतर प्रिपरेटरी टिलेज. आता याच्यामध्ये काय घेतं, टिलेज ऑपरेशन विच आर कॅरिड आउट बिफोर द लँड इज मेड रेडी फॉर सोईंग. बिफोर सोईंग ऑफ क्रॉप इट इज कॉल्ड ॲज प्रिपरेटरी टिलेज. आता पेरणी करायच्या अगोदर तुम्ही जे काही अगोदर काम करता त्याला सगळ्याला म्हणतात प्रिपरेटरी टिलेज. यामध्ये प्लोईंग करणं म्हणजे नांगाटी करणं, क्लाउड क्रशिंग करणं म्हणजे त्याचे ढेकळं जे असतात, इथं ढेकळं दिसत आहेत तुम्हाला, या ढेकळांना काय करायचं, त्याचं मातीत रूपांतर झालं पाहिजे. मग त्याच्यावरती वखरणी करायची किंवा त्याच्यावरती आणखी थोडं जर पाऊस वगैरे पडला तर फार लवकर त्याचं मातीत रूपांतर होतं. लेव्हलिंग ऑफ लँड. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला की हरोईंग म्हटलंय त्याला, लूज ऑर रोटन हरोईंग. त्यानंतर आहे मॅन्युअर मिक्सिंग आणि त्यानंतर आहे कॉम्पॅक्टिंग द सॉईल. तर मॅन्युअर मिक्सिंग पण करावं लागतं, त्यानंतर कॉम्पॅक्टिंग करावं लागतं, सॉईलचं कॉम्पॅक्ट पण झाली पाहिजे ती. त्यानंतर सीड बेड ऑपरेशन आहे, प्रिपरेशन. आफ्टर प्रिपरेटरी टिलेज द लँड इज टू बी लेड आउट ऑफ परफेक्टली इरिगेशन ऑफ क्रॉप इफ वॉटर इज अवेलेबल फॉर इरिगेशन अँड फॉर सोईंग द सीड, प्लांटिंग, ट्रान्सप्लांटिंग सीड. दिस ऑपरेशन इज नोन ॲज सीड बेड ऑपरेशन्स. आता तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे की प्रॉपरली त्या शेतीला इरिगेटेड करण्यासाठी लेआउट वगैरे टाकायचा, त्याचं इरिगेशन व्यवस्थित करायचं, तिथं सीडलिंग्स आणायचे आणि त्या ठिकाणी तुमचं ते लागवड वगैरे करायची. आता याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, लूज किंवा रोटन करावं लागेल सॉईलला, म्हणजे हरोईंग म्हणतात त्याला. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ इरिगेशन लेआउट, मग तुम्हाला वाफे वगैरे टाकावं लागतील. त्यानंतर तिथं तुम्हाला पेरणी करावं लागेल आणि त्यानंतर त्याला कव्हरिंग सीडला द्यावं लागेल, म्हणजे रासणी करावं लागेल. तर हे सगळे मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावे लागतील. आणि त्यानंतर इंटर टिलेज ऑर इंटर कल्चर म्हणतो आपण त्याला. आता उभ्या पिकामध्ये म्हणजे आता तुरीचे झाडं आहेत मोठे मोठे झालेले किंवा कपाशीचे झाडं आहे आणि मधात स्पेस आहे, त्याच्यात गवत वाढलेलं आहे, तर मग त्याला आपण काय करावं लागतं, ते काढावं लागतं, ते तिथं वखरणी करावं लागेल किंवा आतमध्ये काय कुठल्या मेथड वापरून आपल्याला ते गवत काढता येईल. द टिलेज ऑपरेशन विच आर कॅरिड आउट इन स्टँडिंग क्रॉप इन बिटवीन द क्रॉप रो, म्हणजे पिकांच्या ज्या ओळी असतात त्याच्या मधात स्पेस असतो आणि त्या स्पेसमध्ये तुम्हाला ते गवत वगैरे जे काय असेल ते काढून टाकायचं असतं किंवा तिथं भुसभुशीतपणा आणायचा असतो. तर याच्यासाठी मग तुम्हाला गॅप फिलिंग करावं लागेल, थिनिंग करावं लागेल. जर दाट काही झालं असेल, वाढले असतील झाडं तर ते उपटून टाकायला लागतील. होईंग म्हणजे फावड्यानं खणावं लागेल. बिडिंग खुरपणी किंवा निंदणी करतात, त्या ठिकाणचं तण काढून टाकतात. टॉप ड्रेसिंग ऑफ फर्टिलायझर म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावर खत घालतात. भर देणे, मल्चिंग करणे म्हणजे आच्छादन देणे. भर देणे म्हणजे काय की त्याच्या बुडाशी माती वगैरे लावणे, आणि आच्छादन करणं म्हणजे काय तर त्याच्यावरती काहीतरी कव्हर टाकणं, म्हणजे खूप छोटे छोटे रोपं जर असतील तर त्याच्यावर कव्हर लागते, कारण इव्हॉपरेशन झालं नाही पाहिजे वॉटरचं. आणि अशा पद्धतीने तुमचा हा इथपर्यंतचा भाग आपण आज लक्षात घेतला. आता त्याच्या पुढचा जो भाग आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण घेऊया. आता आपण फक्त एवढंच लक्षात घेतलं की इंटर टिलिंग, इंटर कल्चर वगैरे कसं असतं, गॅप फिलिंग, थिनिंग, होईंग, विडिंग, टॉप ड्रेसिंग वगैरे, किंवा अर्थिंग म्हटलं आपण त्याला, अर्थिंग अप म्हणजे भर देणे, त्यानंतर आच्छादन केणे, मल्चिंग करणं आहे की नाही, टॉप ड्रेसिंग फर्टिलायझर म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावर खत घालणे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्यानंतर अल्टिमेटली आता आपण आलो आपल्या काही प्रश्न उत्तरांकडे, जे तुमचे कॉमन प्रश्न आहेत. त्यामध्ये तुमचा एक कॉमन प्रश्न विचारला जाऊन राहिला की सेकंड राऊंड लिस्ट कधी लागणार. तर माझं एका वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बोलणं झालं आज, आणि त्यांनी सांगितलं की सोमवारपर्यंत लिस्ट लागू शकते. कधी म्हणजे ते रविवारी लागू शकते, शनिवारी लागू शकते, आणि ते सोमवारपर्यंत मात्र निश्चित लागणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता ते गॅरंटी आपण काहीच देऊ शकत नाही, ते त्यांनी म्हटलेलं आहे असं, कारण चुका खूप झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि त्या दुरुस्त्या सुरू आहेत आणि त्या दुरुस्त्या करता करता वेळ लागून राहिलेला आहे. त्यामुळं ते होईल, तर दुरुस्त्या होऊन जातील आणि लिस्ट देखील येऊन जाईल. तो प्रश्न वारंवार कोणाला विचारणं आता बंद करा, कारण ते सोमवारपर्यंत होऊन जाईल आता.
त्यानंतर बुक कुठले घ्यायचे, किती घ्यायचे, असे काही प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेले आहे. तर पुस्तकाबद्दल तुम्हाला जेवढे तुमची क्षमता आहे तेवढे तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज मी तुम्हाला PDF देणार आहे असा एक प्रश्न तुम्ही वारंवार विचारू राहिले की PDF कधी देणार. तर ते युनिट पूर्ण होऊ द्या. युनिट पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला PDF देणार आहे, तोपर्यंत मधात नाही देणार PDF. एकदा युनिट पूर्ण झालं की मग त्या युनिटचं पूर्ण एक PDF देऊन टाकाल. त्यानंतर पेपर पॅटर्न तुम्हाला सांगणार आहे मी. फूड आणि बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा हॉर्टिकल्चर असेल याचे देखील क्लास सुरू करणार आहे, पण लगेच नाही. त्याला वेळ लागेल, कारण आता यांची तयारी करण्यासाठी वेळ जातोय बराचसा. तुमचं देखील सुरू करणार आहे, काळजी करू नका. MPSC UPSCचे देखील मी क्लास घेणार आहे आणि त्याचं देखील तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. तर हे होतं तुमचं सर्व इन्फॉर्मेशन. आता मात्र या ठिकाणी थांबतो. पुढचा जो काही तास राहील त्याच्यामध्ये याच्या पुढचा भाग मी तुमचा घेईल. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.